आम्ही शेतात आलो. तुम्हाला आमचं शेत दाखवतो. ही बघा हीर माझ्या चुलत्याची आहे. ही माझ्या चुलत्याची आहे. ही इकडे चाललो आम्ही. कुठे चालली ग? सगळ्याच इकडे ऊसच आहेत आमच्या इकडे. आमचा ऊस बघा कसला खतरनाक आहे. चल मग आमच्या बाबाला पाणी भरपूर आहे. एक विहीर 2 मोटर असल्यामुळे त्यांना कमी पडत नाही. पण आता जळ आले तर त्याची जरा अडचण झाली. हा काय झालं, शेतकऱ्याकडे बरंच काही बघायसारखं दाखवायसारखं असतं. पण त्यामधून पण ना मी पण ते पहिल्यांदाच बघले. ते मी तुम्हाला दाखवते. म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे, पण मी पहिल्यांदाच बघले तुम्हाला दाखवते. या गेल्या वेळेस आपण या शेतामध्ये आलो होतो तेव्हा ऊस नेमकाच लावला होता. तर बघा एक महिन्यामध्ये 1 ते 1.5 महिन्यामध्ये एवढा ऊस झाला. आणि बघा 1-1.5 महिन्यामध्ये एवढा ऊस झाला. इकडचा तर आताच लावलाय, 1 महिना झाला असेल. आणि तुम्हाला ना एक महत्त्वाचं दाखवते. या शेतकऱ्याकडे काय पण असतं एवढं. गांजर तर प्रत्येकच जणांनी बघितलेले आहे. पण हे आहे ना, हे बघा, हे गांजराचं बी आहे. हे गांजराचं बी आहे. हे फुलं आल्याच्या नंतर हे बी येतं. खाली गांजर येतं, पण बियाचं जे गांजर असतं ना, माझ्याकडे घ्या ना, जे बियाचं गांजर असतं ना ते कडू लागतं आणि आपले नॉर्मल गांजर टेस्ट असतात. पण हे माझ्या पप्पांनी जे बियाचं लावलेलं आहे. तर बघा किती मस्त. तिकडे पण खूप आहे असं 2. हे बघा बी कसं आहे, शोप सारखं बी आहे याचं. बी आता तयार झालं, याला सुकवलं की झालं. बियाचं गांजर आहे एकदम. बी झाले हे फूल, आणि फूलच्या नंतर मग हे असं बी होतं. हे बघा तयार झालेलं आहे. ह्याला फक्त आता सुकवायचं. तर हे आमच्या पप्पाने बियाचं गांजर आणलेलं आहे. याच्या खाली असं बघा केवढं बुड आहे, एवढा बुड आहे. तर याचं गांजर असतं खाली. असं नाही की गांजर नाही आहे, त्याला असतं गांजर, पण ते कडू असतं. आणि आपण जे खातो ना गांजर, ते बी वेगळं असेल, हे बी वेगळं आहे. तर या एकदम वांगे तुम्हाला दाखवते. काय झालं तिकडं बघ काय आहे. चला मिरच्या, मस्त मिरच्या आलेल्या. वांगे दाखव ना. त्याला तर लई वांगे, मिरच्या, वांगे, कांदे. हे कांद्याचे बी माहिती दिसून खाली. आपण जराशी वांगे निवता. ओके. तुम्हाला जायचं ना वाटते. वांगे माळवा सगळं घ्या. आम्ही उद्या सकाळी 3ला घरातून निघणार आहेत. वांगे लय वांगे आहेत त्या झाडाला, लय आहेत. वांगेच वांगे आले तर. आणि इथं पण कांदा आहे. कुठे आहे दाखव. भेंडी कशी आली इकडे दाखवा की राव. आका ते सगळं बियायला म्हणला लाव दे. टेस्टी लागते ना लय. वांगेच वांगे. चल बरं चलते. काय काम उग इथं. याचं ना सांडाचं पाणी कसं येते ना दाखवते. या उसाला सांडाचं पाणी आलेलं आहे. हे इतकं ना वाळून गेले म्हणून. मग आता किती नुकसान आहे. ह्या इतक्यामध्ये 20-25 हजार रुपये होतात, पण वाळून गेले ना.